नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या आठवड्याच्या ठळक बातम्या थोडक्यात सांगतो. भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक 29 पदकं मिळालेली आहेत. 7 गोल्ड मेडल्स मिळालेली आहेत. मेन ऑलिम्पिक मध्ये भारताला एकही गोल्ड मेडल मिळालं नव्हतं. पॅरा ऑलिम्पिक मध्ये 7 गोल्ड मेडल मिळालेली आहेत. दुसरीकडे इंग्लंडमध्ये थेट श्रीलंकेनी इंग्लंडला हरवलंय ओव्हलवरती. मुरलीधरन शिवाय श्रीलंका जिंकू शकते ओव्हलवरती हे दिसलेलं आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये बांगलादेश विरुद्धच्या टेस्टसाठी निवड झालेली आहे. मेंबर्स ओनली प्लॅटफॉर्मला आपण सांगितलं होतं की बुमरा हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे, त्याला विश्रांती मिळणार नाहीये. त्याच्यामुळे आतल्या गोटातली बातमी मेंबर्सना आधीच कळलेली होती स्पोर्ट्स कट्टाकडून. या आणि अशा अनेक ठळक बातम्या, याच्याशिवाय दुलीप ट्रॉफीची पहिली राऊंड झालेली आहे. आपल्याशी या सगळ्या ठळक बातम्यांवरती गप्पा मारायला आलेले आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे. तुझ्याकडे आहे का अजून एखादी ठळक बातमी जी मी सांगितली नाही? दोन महत्वाच्या बातम्या तू विसरलास असं मला वाटतंय. त्यातली सर्वात कोण? कमी महत्वाची बातमी म्हणजे की रणधीर सिंग, जे राजा रणधीर सिंग हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. ओके, एकमताने बिनविरोध सगळ्या स्पोर्ट्स अपॉइंटमेंट या बिनविरोध बिनविरोध. असतात सध्याच्या काळात, विशेषतः भारतीयांच्या होतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की 2026 ला जे जपानमध्ये नगोया शहरात होणारे एशियन गेम्स आहेत, तिकडे योगाचा समावेश झालेला आहे. योगायोगाने रणधीर सिंग ज्या दिवशी अध्यक्ष पदावर विराजमान झाले त्याच्याकरता. वा वा वा. त्याच्यावर आणि अजून? मला अजूनही नाही नाही. प्रतिक्रिया काय द्यायची समजत नाहीये. कारण माझ्या पहिल्या 6 महिन्यात कारकिर्दीच्या पुण्यात मी सुरुवात केली तेव्हा मी आंतर कॉलेज योगासना कॉम्पिटिशन कव्हर केली होती आणि त्याच्यावर 1,500-2,000 शब्दांचा लेख लिहिला होता. पण राहू दे. एवढं 1,500-2,000 शब्दांचं लेख लिहून तो छापून आला होता त्यावेळी, होत असेल तुमच्या काळात. अख्खं अख्खं पान लोकल स्पोर्टचं होतं. आदित्य जोशी, काय काय दिवस आम्ही काढलेत काय सांग. अं, आणि अजून एक बातमी माझ्याकडनं, ठळक बातमी राहून गेली. ते म्हणजे टीम इंडियाच्या सिलेक्शन वरती जी काही सोशल मीडियावरती लढाई चालू आहे, के एल राहुल च्या बाबतीमध्ये असू दे, किंवा श्रेयस अय्यरच्या बाबतीमध्ये असू दे, किंवा ऋतुराजच्या बाबतीमध्ये असू दे, त्यावरती बरीच मजा मजा चालू आहे. काय, कुठून सुरुवात करायची? पण मला असं वाटतं की पॅरा ऑलिम्पिक पासून सुरुवात झाली पाहिजे. कारण हे फक्त अभूतपूर्व. अगदी म्हणजे अगदी खरे तुम्ही जे महाराष्ट्रीय असताना तेच पॅरा ऑलिम्पिक म्हणतात. पॅरालिम्पिक हा शब्द आहे. इथून सुरुवात करू आपण. बरं, पॅरालिम्पिक. आता तुम्ही आणि आपण हे मान्य करायला पाहिजे की स्पोर्ट्स कट्टाला पॅरालिम्पिक कव्हर नाही करू शकलो आपण. जे आहे ते आहे, बँडविड्थ तुलनेने कमी होती. आम्हाला काही मेसेज पण आले. आम्ही प्रयत्न करतोय आता की पॅरालिम्पिक मध्ये सहभागी झालेल्यांना कोणाला आपल्याला प्लॅटफॉर्मवरती आणता येईल का. पण तेवढे आम्ही पुरे पडलो नाही जेवढं ऑलिम्पिकच्या वेळी आम्ही बातम्या आणण्याचा प्रयत्न केला. तेवढे आम्ही यावेळी नाही आणू शकतो पॅरालिम्पिक बद्दलच्या. पण अमोल, अभूतपूर्व असंच यश आहे. आहेच आहे आणि अपेक्षित दोन्ही गोष्टी. हम्म. जसं पॅरिसमध्ये पण अपेक्षितच होतं स्पोर्ट्स कट्टाच्या अपेक्षांनुसार. इथे नक्की अपेक्षित. कारण नाही नाही, पॅरिसच्या पॅरालिम्पिक मध्ये बाबतीत म्हणजे तू सरकॅस्टिकली म्हणालास म्हणून मी क्लिअर करतो, ते नवीन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. स्पोर्ट्स कट्टाला झालेल्या ऑलिम्पिकच्या आधी अ, अभिजित देशमुख आणि अभिजित कुलकर्णी आणि अमोल कराडकर यांनी एपिसोड केला होता. आणि त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जे घडू शकेल ते सांगितलं होतं. त्याच प्रकारे ते झालं. 10 मेडल मिळाली तर चमत्कार असेल असं सगळ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण तेवढ्याच प्रमाणे आपण 6 मेडलवर थांबलेलो. त्याच्यामुळे अ, ते आपलं अतिशय योग्य भाकीत स्पोर्ट्स कट्टाला झालेलं होतं. अ, आता अमोल, कारण काय आहे की पुणेकरांचं सरकेझम ओळखीच्या लोकांना कळू शकतं, बाकीच्यांना नाही कळू शकत. त्याच्यामुळे हे क्लिअर ठाणेकरांचं करणं सुद्धा नाही कळत आवश्यक असं होतं. आपण म्हणू. हे हे आवश्यक ठाणेकरांचं होतं. सुद्धा नाही समजत असं हा समजू. हा हा हा. हम्म. बोला. तर पॅरालिम्पिकच्या बाबतीत एक सांगतो फक्त.
की कुठल्याही प्रकारे या भारताच्या ॲथलीट्सचं कर्तृत्व हिरावून घ्यायचा प्रयत्न नाहीये. पण ज्या तुलनेने विशेषतः पॅरालिम्पिकमध्ये, आदित्य तू कदाचित याचे जास्त बिझनेस अँगलने सांगू शकशील, पण गेल्या दशकभरात तो जो क्रीडा ते जे CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये स्पोर्ट्सचा समावेश झालेला आहे, त्याच्यामुळे खूप कॉर्पोरेट्स आहेत ते एबल ऍथलीट्सना सपोर्ट करण्यापेक्षा पॅरालिम्पिक्स मध्ये पॅरा ऍथलीट्सना सपोर्ट करतात जगभरात वेगवेगळ्या एक्सपोजरसाठी. आणि त्याच्यामुळे ज्या स्पोर्ट्स एनजीओज आहेत त्यांना पॅरालिम्पियन्स शोधून, पॅरा ऍथलीट शोधून त्यांना प्रॉपर ट्रेन करून, कारण पॅरालिम्पिक मध्ये एक काय असतं माहितीये का, आपण म्हणजे आय जस्ट होप की खूप लोकांनी जर पॅरालिम्पिक टीव्हीला डोळे लावून नसेल बघितलं, स्क्रीनला डोळे लावून नसेल बघितलं, अटलिस्ट तुम्ही काही रील्स बघितले असतील, काही शॉर्ट्स बघितले असतील. तर अ, त्यांना ज्या ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आयुष्याच्या विविध टप्प्यांमध्ये, तिथून सावरून ते तिथे खेळायला पोचतात. त्याच्यामुळे प्रत्येक जण विजेताच आहे तिथे. त्याच्यात फक्त खरंय, पदक खरंय. काही लोकांना मिळतात. आणि त्याच्यामुळे भारताचे ऍथलीट्स हे पदकांसाठी तयारी करून जातात. त्याच्यामुळे एकाच 3 या रेशोमध्ये पदक आहे. टोटल ऍथलीट्स होते भारताचे 84 किंवा 85, त्यातल्या 29 पदकं मिळाली आहेत रे भारताला. अजून काय पाहिजे? नाही, नाही, प्रश्नच नाही. म्हणजे त्या बाबतीत आणि असंही आहे की आपली 4-5 पदकं हुकली, त्याच्यामुळे लिटरली 33-34 पदकं मिळू शकली असती, त्याच्यापैकी 29 मिळाली. म्हणजे हा रेशो, आणि आपण जो मेन ऑलिम्पिक मधला रेशो बघितला त्याच्याशी आपण कम्पेअर करू शकत नाही, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. कारण स्पर्धाच पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आहे. पण या ऑलिम्पिक मधलं, पॅरालिम्पिक मधलं खेळाडूंना मिळालेलं यश हे अभिनंदनीयच आहे. आणि त्यांना जो सपोर्ट मिळालाय कोणत्याही कारणामुळे असू दे, तो तसाच मिळत राहावा. कारण ती करिअर घडतायत, त्यांना स्टेबिलिटी मिळते, त्याच्यामुळे ही गोष्ट कोणत्याही कारणामुळे असू दे तशीच चालू राहावी अशी आपण इच्छा ठेवू. आणि पॅरालिम्पियन्सचं विशेष कौतुक का आहे भारतात सारख्या देशात, की जिकडे अजूनही ते म्हणजे दिव्यांग हा शब्द प्रचलित झालाय, पण त्यांना दिव्य नाही समजलं जात. ओके, त्यांना सन्माननीय वागणूक समाजात मिळतेच असं नाही, किंबहुना बहुतांश लोकांना नाही मिळत. त्यामुळे हे जे 84-85 जण गेलेले आहेत ना, हे 84-85 जण त्यांच्या सारख्या दिव्यांग कम्युनिटी मधल्या 84-85 लाख लोकांना आशेचा किरण दाखवणार आहे. ओके, आणि खरंय. त्याच्यामुळे तो सपोर्ट सर्व पद्धतीने, मेडल जिंकलं तर बोनस, तिथे पोचलं याच्यातच तुम्ही सगळं जिंकलंय. अगदी, अगदी खरंय, अगदी खरंय. आता आपण पॅरिस मधनं जवळच असलेल्या लंडनला जाऊया. म्हणजे भारताच्या टीमच्या आधी मला असं वाटतं की श्रीलंकेनी इंग्लंडला ओव्हलला हरवणं, जरी इंग्लंडनी सिरीज आधीच जिंकलेली होती, तरी सुद्धा श्रीलंकेने इंग्लंडला इंग्लंडमध्ये जाऊन हरवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि तो काय त्याचा कमिंडू मेंडिस 60 टेस्ट मॅच मध्ये काय 8 टेस्ट मॅच मध्ये जो काय कमाल रेकॉर्ड आहे, बघितलेस त्याची एखादी तरी सेंचुरी? काविंदू मेंडिस आहे, दम आहे, हे काय कोणाले आता बोलून दाखवायची गरज नाही. इंग्लंड सिरीज मधली फार बॅटिंग नाही बघू शकलो मी त्याची. पण मला एकच समजत नाहीये की स्पोर्ट्स कट्टाला काय दोन शेजारी देश एकमेकांशी खेळले तरच स्पोर्ट्स कट्टा लाईव्ह करतं का, कोणी हारलं आणि जिंकलं? म्हणजे म्हणजे पाकिस्तान बांगलादेशशी हरणं, हा, म्हणजे रादर बांगलादेशने पाकिस्तानला हरवणं हा. याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट माझ्या दृष्टीने श्रीलंकेने इंग्लंडमध्ये जाऊन श्रीलंकेला हरवलं. मग प्रश्नच नाही ना. मग म्हणून आपण त्याच्यावरती बोलतोय ना. आपण आधी क्रिकेट, म्हणजे आपण इंडियाच्या टीमच्या सिलेक्शनच्या आधी आपण इंग्लंडला श्रीलंकेमध्ये श्रीलंकेने हरवणं, याच्यावरतीच बोलतोय ना. आणि मोठा महत्वाचा मुद्दा काय माहितीये का याच्यातनं, जेवढं आपण असं म्हणजे ते परत तसंच आहे. जे मागच्या आठवड्यातल्या लाईव्ह मध्ये आपण गप्पा मारले की बांगलादेशचं रिव्हायवल होईल का, हे जेवढं प्रश्नचिन्ह आहे तेवढंच श्रीलंकेच्या संघाची अवस्था आहे सध्या. अर्थात,
अर्थात. बॅसबॉलला हा झटका आहे का? बॅसबॉलला हे प्रश्न याच्यामुळे उभे राहतील का, की एकाच पद्धतीने खेळत राहिलं, जसं जसं भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टर्निंग ट्रॅक बनवून पुण्यात टेस्ट मॅच हरला होता, तशा पद्धतीचा झटका आहे का हा? हे सगळे प्रश्न उद्भवतील. पण आय थिंक ते थोडा वेळ लागेल. तुर्तास आपण टेस्ट क्रिकेटचे खरे क्रिकेट प्रेमी आहोत आपण. त्याच्यामुळे आपण असं जस्ट होप करूया की बांगलादेश पुढच्या मालिकेतही अशीच भरीव कामगिरी करो, श्रीलंका ही पुढच्या मालिकेत अशीच श्रीलंका भरीव कामगिरी करो. श्रीलंका पुढच्या मालिकेत भरीव कामगिरी करू शकेल, कारण त्यांची माझ्या मते न्यूझीलंडची सिरीज आहे आणि ती श्रीलंकेमध्ये आहे. त्याच्यामुळे तिकडे पण मला वाटतं आखाडे बनवून श्रीलंका काहीतरी करू शकते. पण श्रीलंकेची बॅटिंग जर का चांगली चालली त्यांच्या देशामध्ये, तर श्रीलंका भरीव कामगिरी करू शकते. बांगलादेशनी भरीव कामगिरी करण्यासाठी आपण एखाद्याला तरी विश्रांती देऊ असं वाटलं होतं, बुमराला, सिराजला. पण आपण तर फुल स्ट्रेंथ खेळतोय पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये. त्याचं मुख्य कारण काय आहे? साधी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये अ, जागा निश्चित करायची एक दूरवर अशी संधी आहे. कारण भारताच्या ज्या 10 कसोटी सामने उरलेत, त्याच्यात जर भारताने 5 विजय आणि 1 अनिर्णित असं आत्ताचं टेबल आहे. गणित आहे. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे 5 विजय जर आत्ताच मिळाले तर झालं की आमचं. मग तिकडे फक्त एक मॅच जिंकली किंवा ड्रॉ केली तर बोनस, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे या म्हणूनच अशी की अवस्था नाहीये, असं इक्वेशन आहे. तिकडे जाऊनही जिंकूच शकतो की. हे हो, काय काहीतरी अशी अवस्था आहे असं नाही, असं इक्वेशन आहे. अशी अवस्था अशी अवस्था होते परिस्थिती ना, आहे. अवस्था बिकट. शुद्ध मराठीत हा. हा. असं हा. काही नाही. अवस्था असं हा शब्द असं ज्ञानेश्वरांच्या गणित आहे. काळात, असं गणित आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असं गणित अवस्था आहे. म्हणजे प्रेम होतं, असं आदित्य गणित जोशी. आहे. असं गणित आहे. असं गणित आहे असं आपण म्हणूया ना. असं गणित आहे. समीकरण उपयोग काही काही असं समीकरण समीकरण म्हणा, असं हा. समीकरण म्हणा, असं समीकरण म्हणा. अवस्था आहे हा शब्द इकडे योग्य नाहीये. प्रेम अवस्था म्हणजे हम्म. हम्म. भावार्थ दीपिकेच्या काळात. भाषा बदलते. त्याच्यामुळे अ, हा. साधी गोष्ट आहे. म्हणजे तसंच होतं. म्हणजे भाषा बदलते. म्हणजे तुम्ही अर्बन कालानुरूप महाराष्ट्रीयन्सनी आमचं मराठी कालानुरूप इतकं खराब करून कालानुरूप ठेवलंय. भाषा बदलते. हा. पण मुद्द्यावर येण्यासाठी की हा. त्याच्यामुळे भारत अ, सगळ्या मॅचेसमध्ये आत्ता ही पहिल्या टेस्ट मॅचचे 16 बघितले ना, की आत्ता तुम्ही सांगू शकाल का तुमची स्टार्टिंग 11 हीच असेल? नाही. एवढे प्रश्न आहेत आत्ताही. कुठला स्पेशलिस्ट बॅटर बाहेर बसणार, 2 पैकी कुठला विकेट किपर खेळणार, 4 पैकी कुठला एक स्पिनर बाहेर बसणार, आणि जसप्रीत बुमराचा ओपनिंग बॉलचा पार्टनर नक्की कोण असणार? हे 4 प्रश्न आहेत. 4 डिपार्टमेंट मध्ये 4 प्रश्न. ओके. एवढी स्ट्रॉंग टीम असली तरीही सोशल मीडियावर तुम्ही लोक याला का नाही घेतलं आणि यालाच का घेतलं असं बोलताय. आता त्याला काय बोलायचं? काय म्हणजे कुठल्या निवडी या 15 जणांना ज्या घेतलंय, म्हणजे देवदत्त पडिक्कलला घेतलं नाहीये. 16 नाही 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 नाही. मला माहिती आहे 16वा यश दयाल आहे, म्हणून मी त्याच्यावरती वेगळा येतो. 15 जणांमध्ये मी म्हणतोय 16वा यश दयाल मी वेगळा धरतोय, त्याच्यावरती मी वेगळा येतोय. म्हणजे आधीच्या दिवशी मला देवदत्त पडिक्कलला घेतलेलं नाहीये, जो इंग्लंड विरुद्ध होता. तर आणि पण सोशल मीडियावरती देवदत्त पडिक्कलचा कोणालाही फारशी काळजी वाटत नव्हती. लोकांना काळजी वाटते ती श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड या 2 प्लेअरची फार काळजी वाटते, की हे किंवा हे दोघं हवेच होते आणि हे नाही आहेत, त्याच्यामुळे सत्यानाश झालेला आहे वगैरे. तर आपण मागच्या वीकली कट्ट्यामध्ये सांगितलं होतं की श्रेयस अय्यर 15 मध्ये नक्कीच सर्टन्टी नाहीये. तेच आपल्याला या सिलेक्शन मधून दिसलं, आणि हेही दिसलं की श्रेयसच्या पुढे सरफराज आहे. आणि आणि दुसरी गोष्ट विसरून चालणार नाही की एकाच कसोटी सामन्यासाठी संघ निवड केलेली आहे. म्हणजे याच्यानंतर बुमराह बाहेर जाणार का, बुमराह रेस्ट करणार का, पंतला ब्रेक मिळणार का,
या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला मिळण्यासाठी थांबावं लागेल. महत्वाचा मुद्दा तू जे म्हणलास त्याच ब्रेथमध्ये, की ते जे राहुल वर्सेस श्रेयस वगैरे जो प्रकार चाललाय ना, तर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, म्हणजे तो एकाच वेळेस दुखापतग्रस्तही झाला आणि संघातून ड्रॉपही झाला. ओके, आता कुठली गोष्ट आधी झाली याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट कोणाचंच नाहीये. ओके, पण के एल राहुल त्याच्या आधी खराच क्वाड्रिसेप इंजुरीने बाहेर गेला होता. बाहेर त्यामुळे गेला होता, बरोबर. के एल राहुल संघातून ड्रॉप केलं नव्हतं, संघातून वगळला गेला नव्हता. त्याच्यामुळे के एल राहुलने एकदा त्याचा बेसिक फिटनेस आणि फॉर्म आणि के एल राहुल सारखी गोष्ट 5 नंबरवरही करू शकतो दाखवलं. मग के एल राहुल 15 येणारच होता. आणि के एल राहुल वन डे आणि टेस्ट टीम मधनं कधीच ड्रॉप झाला नव्हता, आणि त्याच्याबद्दल म्हणजे मला वाटत नाही काही आत्ता तरी त्याच्या त्या दोन्ही टीम बद्दल आत्ता तरी काही कोणाला शंका असेल. त्याच्यामुळे होपफुली त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. आता श्रेयस अय्यर वाल्यांना वाईट वाटू शकतं, पण ते ठीक आहे. ऋतुराजचं का प्रत्येक वेळी नाव येतं? म्हणजे आता यशस्वी जयस्वाल आहे, रोहित शर्मा आहे, अ, गिल आहे, त्याच्यानंतर के एल राहुल पण आहे. म्हणजे बॅकअप म्हणतो, म्हणजे कोणाला अगदीच दुखापत झाली तर मग ऋतुराजला बिचारायला चान्स कुठे आहे? त्याला मिळायला हवं का नाही मिळायला हवं? तो डिझर्विंग आहे का नाही हा विषय वेगळा आहे, पण यांच्यापैकी कोणीतरी गडबड केली तर चान्स मिळेल ना. कोणाच्या जागी चान्स मिळणार? म्हणजे जेव्हा मी प्रत्येक जण म्हणतो याला घ्यायला हवं होतं, तेव्हा माझा प्रश्न तोच असतो की बाबा कोणाच्या जागी? ऋतुराजच्या बाबतीत हा प्रश्न ना सिलेक्शन कमिटी मीटिंग मध्ये उद्भवतो की ऋतुराजचं का नाव पुढे येत आहे, ना ऋतुराज गायकवाडला स्वतःही उद्भवत असते. ओके, त्यालाही माहिती आपल्याला थांबायचंय. पण आदित्य जोशी, हे जे ट्रेंड्स असतात या सर्व पिढीसाठी क्रिकेट जसा, जाऊ द्या आता मी माझ्यातलं सार्कॅझम बाजूला ठेवतो आणि स्टेटमेंट हम्म. ऑफ फॅक्ट करतो की या पिढीसाठी क्रिकेटचा जन्मच 2008 साली झालाय. 2008 एप्रिलमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात झाली या भूतलावर. त्याच्यामुळे हम्म. त्यांच्यासाठी ऋतुराजच्या पलीकडे काहीच नाहीये हे आपण समजू शकतो. हम्म. थोडी वाट बघायला लागेल ऋतुराजला. ते तर ठीक आहे. पण आता जी दुलीप ट्रॉफीची पहिली राऊंड झाली त्याच्यात आपण हेही म्हटलं होतं की शम्स मुलानीला का घेतलं नाही, तर आपलं हेही बोलणं झालं होतं की मानव सुतारा शम्स मुलानीच्या पुढे होता. पण दुलीप ट्रॉफीच्या ओव्हरऑल या पहिल्या राऊंड बद्दल आणि दुलीप ट्रॉफी बद्दल दिसत असलेल्या सिरियसनेस बद्दल काही म्हणायचंय तुला? ओके, एक सांगतो फक्त. तुषार देशपांडेच्या बाबतीत त्याला गुडघेचा त्रास झाला. एका गुडघ्याला त्याला थोडीशी दुखापत झाली. त्याच्यामुळे तो उर्वरित दुलीप ट्रॉफी खेळणं अवघड आहे. आणि दुसरा मुद्दा, अ, दुलीप ट्रॉफीचा सिरियसनेस म्हणजे आता जे काय तुषारची इंजुरी नंतर असं जे चाललंय, कारण काय, सी इंडियाच्या टीम मधले सगळेजण म्हणजे जे 10 जण आता 16 पैकी 10 जण इथे होते ते 10च्या 10 पुढची दोन्ही राऊंड अवेलेबल नाहीयेत हे आपल्याला माहिती होतं. आत्ता असं चाललंय की कदाचित सरफराजला एक मॅच अजून खेळून मग तू तिकडे असं सांगू शकतील, का तर त्याचा फिटनेस टेस्ट करायचा असू शकेल कदाचित. यू नेवर, मॅच हम्म. फिट आहे का तो. ओके, सरफराजने वजन खूप कमी केलं. खरं बोलतोय आणि हे सार्कास्टिकली नाहीये, त्यांनी खरंच वजन खूप कमी केलंय आणि तो लीन त्यांनी आणि बऱ्याच फिट गोष्टी कमी दिसतोय. कमी केल्या आहेत पूर्वी. एनिवे, हा चला, हा. हम्म. आणि हा. दुसरा मुद्दा महत्वाचा, की जर तुषार नाही म्हणून आधी वेगळ्या संघात खेळलेल्या विद्वत कविरप्पाला जर तुषारच्या जागी टीम डी मध्ये घेतलं तर तो अत्यंत हास्यास्पद प्रकार होईल की एकाच स्पर्धेत एक खेळाडू दोन वेगवेगळ्या संघांसाठी, म्हणजे ती स्पर्धा ही स्पर्धा नाहीये, त्या फक्त प्रॅक्टिस मॅचेस आहेत किंवा प्रदर्शनीय सामने आहेत असं आपण म्हणू शकू, इथे येईल. त्याच्यामुळे माझी आशा आहे की ही निवड समिती ज्यांनी या सिरियस मॅचेस व्हाव्या याच्यासाठी प्रयत्न करून तो फॉर्मॅट बदलला राहुल द्रविड यांच्या कन्सल्टेशन नंतर, ती सिलेक्शन कमिटी, राहुल द्रविड जरी आता सेटअप मध्ये नसले, बाय द वे ती ब्रेकिंग न्यूज मिस झाली बरं का. किती आश्चर्य, ते राजस्थान रॉयल्सला गेले बघा बुवा. अरे आणि बाबा.
आणि मला ती न्यूज पण नाही वाटली. म्हणजे ब्रेकिंग तर फार पुढची गोष्ट आहे. हा. हा. येस. तर राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अजित आगरकर आणि अबी कुर्विला जे भारतासाठी खेळलेच आहेत, सध्या बीसीसीआयचे डोमेस्टिक क्रिकेटचे इन्चार्ज आहेत. या चौघांनी मिळून जर स्पर्धेचं स्वरूप बदललेलं आहे, तर स्पर्धा ही स्पर्धा राहावी, अ, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. त्याच्यामुळे होपफुली ज्या वदंता येत आहेत, तुमचा हा एपिसोड रिलीज होईपर्यंत कदाचित अधिकृत घोषणा झाली असेल आणि विद्वत कवीरप्पा आहे त्यात संघात राहील, अशी आपण अ, गणरायाच्या अपेक्षा चरणी कर. प्रार्थना करूया सध्या. अरे हो, आपण स्पोर्ट्स कट्टातर्फे सगळ्यांना या गणेश चतुर्थीच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अ, कारण हे सुरुवातीलाच सांगायला हवं होतं, पण फ्लो मध्ये, ठळक बातम्यांच्या फ्लो मध्ये ते राहून गेलं. तर हार्दिक शुभेच्छा. आणि अमोल, अजून म्हणजे आतल्या गोटातल्या काही बातम्या आपण आत्ता गेल्या 4-5 दिवसात पण दिल्या होत्या. त्या फक्त मेंबर्स ओनली आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही आत्ता फार याच्यात बोलणार नाही. पण नक्की हा मेंबरशिपचा प्रकार काय आहे, कशासाठी आहे, याच्यासाठी आमच्या फेसबुकच्या किंवा युट्यूबच्या होम पेजला भेट द्या आणि त्याची अधिक माहिती वाचा. हा पूर्णपणे ऐच्छिक आहे. हे सगळे आत्ता आम्ही जे बोलतोय, शनिवारचा एपिसोड, मंगळवारचा एपिसोड, ते सगळं तसंच चालू राहणार आहे. पण बाकी ज्यांच्यापेक्षा आधी बातमी कळल्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तो एक ऑप्शन नक्की एक्सप्लोर करून बघा. मजा येईल तुम्हाला, मला खात्री आहे. आणि अमोल, बाकी अजून काही तुला असं वाटतंय की, आणि एक यानिक सिन्नर US ओपन जिंकलेला आहे पुरुषांमध्ये. हा माझ्या आवडीचा खेळ आहे, आपण तो फार कव्हर करत नाही, पण म्हणून सांगतो की यानिक सिन्नर जिंकलेला आहे US ओपन पुरुषांची. आणि महिलांची आता प्रोनाऊन्सिएशन वरून तू म्हणजे ठोकशील, पण सबलेंका जिंकलेली आहे बेलारुसची. तर यानिक सिन्नरच्या बाबतीमध्ये एक गंमत आहे की त्याच्यावरती बरेच डोपिंगचे चार्जेस होते, पण आ, तो अमोल सर तो इटलीचा असून टेनिस फेडरेशन मॅनेज करत असून बऱ्याच गोष्टी मॅनेज झाल्या बाबा. म्हणजे फक्त भारतातच गोष्टी मॅनेज होतात असं नाही, पण दोनदा डोपिंगच्या याच्यात पॉझिटिव्ह येऊनही त्याला बॅन केलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्याला क्लीन चिट दिली गेली. त्याच्यानंतर तो US ओपन मध्ये खेळला आणि US ओपन मध्ये तो निर्विवाद जिंकला. त्याच्याबद्दल अख्ख्या सिस्टीमचे आभार मानले पाहिजेत आपण, आणि अनेक सिन्नरचंही अभिनंदन केलं पाहिजे. तर एपिसोडच्या शेवटाकडे येताना बाकी काही बोलायचं आहे का तुम्हाला? सिन्नरला जावं असं वाटतंय मला. सिन्नरचं नाव बदललेलं आहे. पण नाही, काय बोलायचं तुला, खरंच जेन्युइनली विचार. आपण सिन्नरच्या फक्त बाबतीत तू शेवट सगळं करताना, बोलला. नाही नाही, शेवट करताना आपण फक्त यश दयालचा उल्लेख नाही केलाय. तर मेंटली किती स्ट्रॉंग आहे हे याच्याबद्दल तू बोलावंस अशी मला इच्छा आहे. 5 6 खाल्लेला, KKR विरुद्ध रिंकू सिंगने मारलेल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचं अख्खं वर्ष IPL तो खेळू शकला नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी गुजरातसाठी कमबॅक केला. याच्यात आता नेहराचा रोल आहे का कोणाचा रोल आहे मला माहिती नाही, पण त्या परिस्थितीतून गेल्यावरती, एवढं ट्रोलिंग प्रचंड झाल्यावरती, त्यांनी केलेला कमबॅक, आणि आता टेस्ट टीम मध्ये एक लेफ्ट आर्मर म्हणून कदाचित मला असं वाटतंय की गौतम गंभीरला गट फिलिंग आलं तर पदार्पणही होऊ शकतं. यू नेव्हर नो. तर अमोल, त्याच्याबद्दल बोलून आपण एपिसोडचा शेवट करूया. ओके. पहिली गोष्ट, यश दयाल मेंटली स्ट्रॉंग असणं, म्हणजे यश दयाल त्या धक्क्यातून सावरायला त्याला वेळ लागला. कारण या सगळ्या गोष्टी, जसं शिवाज सिंगचं नाव लोकांच्या लक्षात राहत, शिवाज सिंगला ऋतुराजनी 7 6 मारले होते. हो. हो. उत्तर प्रदेशचाच होता. ओके. पण ते टीव्हीवर नाही दिसत. ओके. गुजरातमध्ये ना, म्हणजे अहमदाबादला मॅच होती ना. येस. तर यश दयालचं जे झालं ते IPL मध्ये झालं म्हणून ते चव्हाट्यावर आलं आणि तो मोठा धक्का होता. पण यश दयालच्या ह्या कायापालटाला तू म्हणलास तसं लोक कन्व्हिनियंटली विसरतात. आता तू म्हणशील की ओके, मी विसरलो, ते मान्यच आहे मला. तू नेहराचं नाव घेतलंस चुकून. सगळं जग विराट कोहलीचं नाव घेईल. कारण का तर RCBने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला घेतलं.
जणू काही IPLच्या पलीकडे क्रिकेटच होत नाही. ओके, यश दयालच्या काळापलटाला यश दयाल जबाबदार आहे. त्यांनी मागच्या वर्षीच व्हाईट बॉल सीझन मध्ये चांगली गोलंदाजी केली होती म्हणून त्याला दुलीप ट्रॉफीच्या संघात घेतलं दुलीप गेलं आणि ट्रॉफीचा. तिथे त्यांनी तो एक तोड स्पेल टाकला. त्याच्यामुळे लाल चेंडूवर जर लेफ्ट आर्म सीम ऑप्शन्स हवे असतील तर त्याच्यात खलीलच्या पुढे यश दयाल आहे, जयदेव उनाडकटच्या पुढे यश दयाल आहे. हे अधोरेखित झालेलं आहे याच्यातनं. आणि कुठल्याही खेळाडूला जे स्टुअर्ट ब्रॉडनी 2007 नंतर करून दाखवलं त्याच्यानंतर एवढं ठळक उदाहरण आपल्याला सापडणार नाही की तुम्ही एका षटकावरून तुमचं करिअर ठरत नाही. ओके, हे या T20 पिढीला पुन्हा एकदा याच्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही यश दयालची भारतीय संघात निवड कसोटी संघाची. परफेक्ट. याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण या विकली कट्ट्याचा शेवट करूया. बऱ्याच ठळक बातम्या आपण आज कव्हर केल्या. काही मिस झाल्या असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही पुढच्या विकली कट्ट्यामध्ये परत त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही तशाच प्रकारच्या चुकीची. बाकी काही तुम्हाला सुधारणा हव्या असतील तरी कळवा. आमच्या गेल्या काही एपिसोड्सना खूप छान प्रतिसाद मिळतोय. तसाच प्रतिसाद कायम ठेवा. एपिसोड जास्तीत जास्त फिरवा, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला लावा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा, आणि आमची वाट पाहत. पाहत राहा. धन्यवाद.